नमस्कार. ज्योतिष आणि रहस्यामध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. अनेक जणांचा असा प्रश्न होता, की अनेक ठिकाणी आपण ऐकतो, की सूर्याला अर्घ्य द्यायचं असतं. काही ठिकाणी उपाय म्हणून पण हे सांगितलं जातं, की सकाळी सूर्याला अर्घ्य द्या. पण मग हे अर्घ्य का द्यायचं असतं? कधी द्यायचं असतं? त्याचं विधिविधान काय आहे? कोणता मंत्र म्हणायचा असतो? हे अनेक जणांना माहीत नसतं. त्याच्यामुळे काही जणांचा असा प्रश्न होता, की आपण त्याच्यावर मार्गदर्शन करावं. तर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सूर्याला अर्घ्य का का द्यायचं असतं? त्याचं महत्त्व काय? फायदे काय? कधी द्यायचं असतं? कोणता मंत्र म्हणायचा असतो? हे सगळं अतिशय सविस्तरपणे आपण समजून घेणार आहोत. शास्त्रामध्ये काय सांगितलंय ते समजून घेणार आहोत. सूर्यनारायण हे जगाचा आत्मा आहेत. संपूर्ण विश्वाचा आधार आहे. जर आपल्याला चांगलं आरोग्य आणि दीर्घायुष्य हवं असेल तर सूर्यनारायणाची उपासना करणं अत्यंत फायदेशीर ठरतं, अत्यंत आवश्यक आहे. शिवपुराणात असं म्हटलंय की सूर्याला अर्घ्य दिल्याने केवळ आरोग्यच नाही तर मान सन्मान, यश, लक्ष्मी आणि उत्तम संतान प्राप्ती होते. सूर्याला अर्घ्य न देता अन्न ग्रहण करणं हे पाप मानलं जातं. त्याचप्रमाणे सूर्याला पंचदेवांपैकी एक मानलं जातं आणि प्रत्यक्ष देव हे फक्त सूर्यनारायणच आहेत. त्याच्यामुळे त्यांची उपासना करणं, अर्घ्य देणं हे आपलं कर्तव्य आहे असं शिवपुराणात म्हटलं गेलंय. आता सूर्याला अर्घ्य देण्याची योग्य वेळ कोणती? तर पुराणात असं म्हटलंय की सूर्योदयाच्या वेळेला अर्घ्य द्यावं. कॅलेंडरमध्ये आपण बघितलं ना तर दररोजची सूर्योदयाची वेळ आणि सूर्यास्ताची वेळ ही नमूद केलेली असते. तिथे आपल्याला कळू शकतं. तर सूर्योदयाची जी वेळ असेल त्याच वेळेला सूर्याला अर्घ्य द्यावं. त्यानंतर जर तुम्हाला त्यावेळेला देणं शक्य नसेल तर पुढे सूर्योदयानंतर 2 तासापर्यंत तुम्ही अर्घ्य देऊ शकता असंही पुराणात म्हटलेलं आहे. परंतु त्याच्याही नंतर तुम्ही अर्घ्य देत असाल तर मात्र त्याचा दोष लागतो असं शिवपुराणात म्हटलंय. मग त्याच्यावर उपाय काय? तर अर्घ्य देताना दोनदा अर्घ्य द्यावं असं सांगितलं गेलंय. दोनदा म्हणजे कसं? तर एकदा कलशात पाणी घेतलं, अर्घ्य दिलं, परत दुसरा घ्यायचा आणि परत अर्घ्य द्यायचं. असं 2 वेळा करायचं. एक सेम प्रोसेस 2 वेळा करायची. मग कुठलाही दोष लागत नाही असं शिवपुराणात म्हटलेलं आहे. आता अर्घ्य देण्याची योग्य पद्धत काय ते बघूयात. तर असं म्हटलंय की सुवर्ण कलशाचा वापर करावा. आता सुवर्ण कलश वापरणं हे प्रत्येकाला शक्य नाहीये. त्याच्यामुळे पुढे त्यांनी पर्याय म्हणून ताम्र कलश वापरला तरी चालतो असं म्हटलंय. ताम्र कलश म्हणजे तांब्याचा कलश. तर तांब्याच्या कलशामध्ये शुद्ध पाणी घ्यावं. त्यात रक्तचंदन म्हणजेच लाल चंदन मिक्स करावं. ते जर अवेलेबल नसेल तर कुंकू मिसळू शकतात. त्यात थोडी कुशा किंवा दर्भ टाका आणि लाल रंगाची फुले किंवा पाकळ्या टाका. असं हे सगळं मिश्रित केलेलं पाणी सूर्याला अर्पण करायचं. यापैकी एखादी वस्तू जर तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर काही काळजी करण्याची गरज नाही. जे अवेलेबल असेल त्याचा वापर करून तुम्ही अर्घ्य देऊ शकता. तर असा हा सूर्याला अर्घ्य द्यायचा विधी शिवपुराणात सांगितलाय. आता नारद पुराणात काय म्हटलंय ते आपण बघूयात. तर नारद पुराणात असं म्हटलंय की एकूण 8 द्रव्यांनी सूर्याला अर्घ्य द्यावे. कोणकोणती 8 द्रव्य? तर जल, दूध, दर्भ, तूप, मध, लाल चंदन, लाल पुष्प आणि गुळ हे सगळे 8 द्रव्य मिक्स करून मग सूर्याला अर्घ्य द्यावं असं म्हटलेलं आहे. याच्यात परत तुमच्याकडे ऑप्शन आहेच की एखादा पदार्थ, एखादं द्रव्य अवेलेबल नसेल तर तुम्ही मिक्स करू नका. त्यांनी कुठलाही दोष लागत नाही. तर असं हे 8 द्रव्यांनी अर्घ्य द्यायचं सूत्र किंवा आपण त्याला विधी म्हणूयात असं नारद पुराणात सांगितलेलं आहे. तर तुम्ही शिवपुराणात जसं सांगितलं आहे त्यानुसार अर्घ्य देऊ शकता किंवा नारद पुराणात जसं सांगितलं आहे त्यानुसार अर्घ्य देऊ शकता. आणि या दोन्हीपैकी कुठल्याही पद्धतीनं करणं जर तुम्हाला शक्य नसेल तर अजून एक तिसरा पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहे.
याच्यामध्ये असं म्हटलंय की तुम्ही फक्त गंध, पुष्प आणि अक्षता या मिक्स करून सूर्याला अर्घ्य द्यायचे, बस, दॅट्स इट. गंध, पुष्प, लाल रंगाची फुलं तुम्ही वापरा किंवा पाकळ्या वापरा आणि अक्षता टाका आणि त्यांनी अर्घ्य द्या. कुठलाही दोष लागत नाही आणि तेवढंच पुण्य तुम्हाला प्राप्त होतं. तर पुढचा प्रश्न असा आहे की अर्घ्य देताना नक्की मंत्र कुठला म्हणायचा? तर 2-3 मंत्र मी आता तुम्हाला सांगतो, त्यापैकी कुठलाही मंत्र तुम्ही म्हणू शकता किंवा गायत्री मंत्राचं उच्चारणही तुम्ही करू शकता. तर पहिला मंत्र असा आहे, एहि सूर्य सहस्रांशो तेजो राशे जगत्पते अनुकंपय मां भक्त्या गृहाणार्घ्यम नमोस्तुते. हा पहिला मंत्र आहे. दुसरा मंत्र असा आहे, अर्घ्यम गृहाण देवेश गंध पुष्पाक्षतैः सह करुणाम कुरु मे देव गृहाणार्घ्यम नमोस्तुते. असे हे 2 मंत्र आपल्या पुराणांमध्ये सांगितलेले आहेत. त्याच्यापैकी कुठल्याही एका मंत्राचं उच्चारण तुम्ही करू शकता. यापैकी कुठल्याही मंत्राचं उच्चारण करणं तुम्हाला शक्य नसेल, जमत नसेल, तर तुम्ही गायत्री मंत्राचं उच्चारण करू शकता. तेही तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही ओम घृणी सूर्याय नमः, बस एवढ्या छोट्याशा मंत्राचं उच्चारण करू शकता. आणि तेही शक्य नसेल तर ओम सूर्यनारायणाय नमः या छोट्या मंत्राचं उच्चारण करा. हे सर्व मंत्र मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्यवस्थित लिहून देतो, तिथून तुम्ही कॉपी करून स्वतःकडे लिहून ठेवू शकता, नोंद करून ठेवू शकता. तर सूर्याला दररोज अर्घ्य दिल्याने आपल्याकडून झालेली मानसिक किंवा वाचिक पापे नष्ट होतात, जीवनातील दरिद्रता दूर होते आणि आपलं आरोग्य सुधारते, आपल्या जीवनातील अंधकार दूर होतो. आता शेवटचा प्रश्न असा होता की हे अर्घ्य द्यायचं कुठे, आमच्याकडे जागा नाहीये, मग आम्ही कुठे अर्घ्य देऊ? तर घरामध्ये अर्घ्य द्यायची एक सोपी पद्धत तुम्हाला सांगतो. तांब्याचा कलश नेहमीसारखा तयार करायचा, ज्याच्यात मी मगाशी सांगितली ती द्रव्य मिक्स करून, आणि तुम्ही जिथे उभे राहाल पूर्व दिशेला, घरामध्ये कुठेही पूर्व दिशेला तोंड करून उभे राहा आणि आपल्या समोर एक पात्र ठेवा आणि अशा पद्धतीने अर्घ्य द्या, अशा पद्धतीने पाणी सोडा की ते पाणी त्या पात्रामध्ये पडेल. नंतर त्या पात्रातल्या पाण्याला स्पर्श करून आपल्या डोळ्यांना स्पर्श करायचा आहे आणि कानाला स्पर्श करायचा, आणि जे पाणी त्या पात्रात जमा झालेलं असेल ते झाडाझुडपांमध्ये तुम्ही टाकून देऊ शकता. याच्यामध्ये फक्त एवढी काळजी घ्या की ते तुळशीच्या झाडात पडणार नाही, कारण ते पाप लागतं. तर अशी ही सगळी माहिती आपल्या शास्त्रामध्ये सूर्याला अर्घ्य देण्याच्या बाबतीत सांगितलेली आहे, ती आज आपण समजून घेतली. ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा आणि अशाच प्रकारची अजून माहिती मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.